आज जो काल शासन निर्णय निर्गमित झाला, खरं तर अपेक्षा जी होती किंवा जी असते सर्वसामान्याची, की एखादा मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री ज्यावेळेस मीडियासमोर बोलतात, ते सगळे लाईव्ह बघतात, त्याच्या रील्स फिरवल्या जातात, त्याच्या आधारे बातम्या होतात, त्या गोष्टी शासन निर्णयात असाव्या अशी माफक अपेक्षा सगळ्यांची असते. पण आज काल जो शासन निर्णय आला, ह्या 2-3 गोष्टी अशा आहेत की 3.5 लाख रुपये, 3 लाख रुपये खरडून गेल्या जमिनीसाठी गाळ टाकायचा. त्यात मूळ प्रश्न आहे की गाळ आणायचा कुठून? आता म्हणजे असं कुठलं धरण आहे महाराष्ट्रातलं की त्या ठिकाणी ते कोरडं आहे, तिथून गाळ आणून शेतात टाकता येईल? बरं, ह्या 3 लाखात कुशल किती, अकुशल किती, किती मनुष्य दिवसात हे काम पूर्ण करायचं? ह्याबाबत आज काल जो जी आर आला त्यात सांगितले की रोजगार हमी विभागामार्फत ह्याच्या स्वतंत्रपणे सूचना निर्गमित करण्यात येतील. मग आमची रबीची पेरणी निर्गमित करा. आता रबीच्या पेरणीला शेतकऱ्यांना अडचण आहे. मग हे कधी करणार निर्गमित? का त्या दिवशी तुम्ही प्रेस घेतली, पॅकेजची 31,000 कोटीची घोषणा केली आणि विषय मिटला. दुसरा विषय, त्या दिवशी सांगितलं होतं की ज्या विहिरीमध्ये गाळ गेला आहे त्या विहिरीला 30,000 रुपये देणार. पण त्यात असं कुठेही म्हणलं नव्हतं की रोजगार हमीतून देणार. पण ज्यावेळेस आता शासन निर्णय आला त्यात असं स्पष्ट लिहिलंय की गाळ काढायचे 30,000 रुपये आहेत, हे रोजगार हमीतून देण्यात येतील आणि त्याच्या सूचना स्वतंत्रपणे रोजगार हमी विभागाकडून निर्गमित करण्यात येतील. हे 2 विषय झाले. तिसरा विषय सांगितला गेला की ज्यांचं पशुधनाचं नुकसान झालंय, जी 3 पशुधनाची अट होती, ती 3 पशुधनाची अट आम्ही ठेवणार नाही, ती शिथिल करण्यात येईल आणि जेवढं नुकसान झालंय त्याप्रमाणे देऊ असं घोषणा केली होती. ह्या जी आर मध्ये सांगितलं की घोषणा ही अट शिथिल केली, पण याबाबतच्या मार्गदर्शक सूचना पशुसंवर्धन विभागामार्फत स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. ह्या ज्या 3 गोष्टी स्पष्ट दिसत आहेत की याबाबत सरकारनं, शासन पशुसंवर्धन विभाग वेगळा नाही किंवा रोजगार हमी विभाग वेगळा नाही, तुम्ही तुमची प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर 2 दिवसानंतर जी आर आलेला आहे, त्यावेळेस ह्या स्वयंस्पष्ट सूचनेसहित गाळ आणायचा तर कुठून आणायचा, 3 लाख रुपये या किती वर्षात खर्चायचे, त्यात किती मनुष्य दिवस आहेत, त्यात कुशल किती, अकुशल किती, आता पेरणीच्या आधी शेतकऱ्यांना काय मिळणार का, किंवा विहिरीचे जे पैसे होते 30,000 रुपये, शेतकऱ्यांना अपेक्षा होती की 30,000 रुपये थेट ज्यांच्या विहिरीचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना थेट परत त्यांच्या खात्यावर द्यावे. पण परत त्याला रोजगार रोजगार हमीकडे पाठवलं. जनावरांच्या बाबतीत, पशुधनाच्या बाबतीत तसंच केलं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बऱ्याच अस्पष्ट आणि आम्ही निर्गमित करू, ते विभाग करतील, हे कधी करणार हा प्रश्न आहे. आणि 31,000 कोटीचं पॅकेज मोठं आहे, प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात म्हणजे वेगळं काही फक्त 6,500 कोटी दिले. 6,500 म्हणजे 6,500 कोटी जे दिलेले आहेत हे फक्त वेगळे म्हणजे जास्त पैसे दिलेले आहेत एनडीआरएफच्या निकषापेक्षा. 31,000 कोटी हा आकडा फुगवलेला आकडा आहे. एक असंवेदनशील वक्तव्य येत आहे. जे लातूरचे मंत्री आहेत त्यांनी शेतकऱ्याबाबतीत जे वक्तव्य केले की शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लागली आणि आम्ही निवडणुकीत निवडून येण्यासाठी आश्वासन देत असतो. दिलगिरी व्यक्त केली तरी सवय लागली नाही, नाद लागलाय. नाद लागला. मी जे ऐकले ते नाद लागलाय. नाद लागला. तर मला त्यातून एक गोष्ट लक्षात आली की महायुतीच्या मंत्र्यामध्ये शेतकऱ्यांविषयी काय भावना आहे ही त्यांच्या ओटातली भावना म्हणजे पोटातली भावना ओटावर आली. आणि हे जे आश्वासन कर्जमाफीचं होतं हे निवडणुकी पुरतं आश्वासन होतं, हे आज त्यांच्या वक्तव्यावरनं महायुतीतल्या नेत्यांची जी भावना आहे ही आज त्यांच्या वक्तव्यावरनं स्पष्ट झाली. त्यामुळे यांना फक्त शेतकऱ्यांचं मतदान घ्यायचं होतं म्हणून कर्जमाफीचं खोटं आश्वासन दिलं होतं, की आज त्यांच्याच मंत्र्यानं म्हणजे वगाच्या भरात बोलण्याच्या वगात मान्य केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या मनातली भावना, त्यांच्या जे पोटात होतं ते त्यांच्या ओटावर आलेलं आहे. आणि ही भावना हे म्हणजे शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील वक्तव्य करण्याचं किंवा सर्वसामान्यांविषयी असंवेदनशील वक्तव्य करण्याच्या ह्या महायुती सरकारमध्ये स्पर्धाच लागली. या स्पर्धेत अजून एक मंत्री सहभागी झाले. आणि खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे, शेतकरी आता एवढा मोठा पिसलेला आहे, पूर्णचा उद्ध्वस्त झालेला आहे. अशा वेळेस कर्जमाफीशिवाय ह्याला कुठेही दिलासा मिळू शकत नाही. कर्जमाफी तर द्यायचं लांबच, पण तुम्ही शेतकऱ्यांना नाद लागलाय कर्जमाफीचा, हे जे वक्तव्य आहे हे खूप म्हणजे वेदनादायक आहे. आणि मला त्यांना विचारायचं की तुम्हाला मोठ्या मोठ्या उद्योगपतीची कर्जमाफी करायचा नाद लागलाय, मोठ्या मोठ्या उद्योगपतींना सवलती द्यायचा नाद लागलाय, मग शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली त्याला तुम्ही नाद लागणार, असं हा शब्द नाद लागणे हे कुठं म्हणतात? म्हणजे आपल्याकडे मराठवाड्यात नाद लागणे म्हणजे व्यसन. हे काय व्यसन आहे का?
म्हणजे शेतकऱ्यांविषयी ह्यांची भावना काय यातून जाणवते. त्यामुळं निश्चितच हे खूप वेदनादायक आणि माझी विनंती आहे, तुम्हाला द्यायचं नसेल तर देऊ नका, पण कमीत कमी आमच्या परिस्थितीत चेष्टा करू नका. आमच्या परिस्थितीला तुम्ही व्यसनाकडे म्हणजे आमची परिस्थिती म्हणून एखाद्या परिस्थिती आमच्या शेतकरी परिस्थितीमुळे जर कर्जमाफी मागत असेल ते पण तुम्ही आश्वासन दिलं म्हणून त्याला तुम्ही व्यसनाचं स्वरूप देऊ नका. आमचं व्यसन आहे असं समजू नका, एवढीच विनंती मला करायची. तर ते तुळजापूरचा विषय काढला तर नुकसान दाखवलं नाही, शेती वाहून गेली दाखवलं, तुम्ही पाणी केली होती, काय परिस्थिती होती? मी तुळजापूर तालुक्यात काही गावांमध्ये ज्यावेळेस अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस पाहणी केली होती. आज ज्यावेळेस आम्ही आढावा घेताना असं लक्षात आलं की त्या ठिकाणी खडून गेलेली एक गुंठाही जमीन दाखवलेली नाही. पण बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी पुलावरनं पाणी होतं, रस्ते बंद होते, मग पुलावरनं पाणी रस्ते बंद होते तर मग बाजूच्या शेतातून पाणी गेलंच असेल ना, हे साहजिक आणि मीही पाहिलं होतं. पण तहसीलदारांच्या हवालात तसं कुठंच नव्हतं. त्यामुळे त्यांना आठवण करून दिली, काही स्पॉट्स गावचं सांगितली, शेतकऱ्यांची नावं सांगितली मी, किंवा ह्या शेतकऱ्याचं त्या खडून गेलंय, काक्रंब्याचा शहराच्या जवळच गाव आहे म्हणलं, पूल आहे तिथं गावाच्या अलीकडे आणि तिथं माळी नावाचा शेतकरी आहे डाव्या बाजूला, तिथं वाहून गेलं, एवढं बघून या म्हणून त्यांना विनंती केली. म्हणजे कुठेतरी ऑफिसमध्ये बसून जर असं होत असेल तर शेतकऱ्यांचं नुकसान होतंय, एवढंच आम्हाला जाणून. पंचनामे व्यवस्थित झाले नाही असं त्याचा अर्थ. आता जो अहवाल आला म्हणजे आम्ही पाहणी करतो, आम्ही तर सगळीकडे जाऊ शकत नाही, पण जिथं पाणी झालं ते जर आलं नसेल तर शून्य असू शकतं का? त्यातून कुठेतरी पंचनाम्या बाबतीत कुठेतरी साशंकता आहे. आणि आमची एवढीच विनंती आहे, एक तर शासन खूप कमी पैसे द्यायला मदत करायला, त्यापासूनही शेतकरी वंचित राहिले तर ह्यापेक्षा दुर्दैव कुठला असू शकतो.